नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात राणीच्या रेसिपी। तर मंडळी, आजची रेसिपी आहे इन्स्टंट व्हेज रोल। हा रोल आपण अगदी घरच्या घरी अगदी कमी साहित्यात व पटकन बनवू शकतो। हा रोल खूप टेस्टी, हेल्दी, याशिवाय संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अत्यंत योग्य पर्याय म्हणून तुम्ही निवडू शकता। संध्याकाळच्या चहा सोबत याची जोडी अगदी परफेक्ट आहे। सो तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा। लागणारे साहित्य आहे एक मोठ्या आकाराचा कांदा, एक शिमला मिरची व मीडियम साईजचा टोमॅटो। भाज्या आपल्याला एकदम बारीक अशा उभट चिरून घ्यायच्या आहेत। आता गॅसवर मी ठेवणार आहे एक पॅन। आता या पॅनमध्ये आपल्याला सर्वप्रथम आपण चपाती घेतलेली आहेत व्हेज रोलसाठी, त्या पहिल्यांदा छान गरम करून घ्यायच्या आहेत। चपाती दोन्ही साईडने छान अशी क्रिस्पी शेकून घ्यायची आहे, जेणेकरून रोलमध्ये ती चपातीचा एक क्रिस्पीनेस तुम्हाला येईल व व्हेज रोल अतिशय टेस्टी होतील। तुम्ही चपातीच्या जागी रेडीमेड जे बेस मिळतात रोलसाठी ते यूज करू शकता, किंवा रेडीमेड चपाती किंवा लच्छा पराठे जे आपल्याला रेडीमेड मार्केटमध्ये रेडीमेड मिळतो तोही तुम्ही इथे वापरू शकता। आता आपल्या चपाती दोन्हीही व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता मी पॅनमध्ये घेणार आहे एक छोटी पळी तेल। त्यामध्ये घालायचा आहे कांदा। कांदा तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे व लगेच त्यामध्ये आपण घालणार आहोत शिमला मिरची। शिमला मिरची ही तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे, जेणेकरून ती त्याला फोडणीची अशीच एक टेस्ट येईल। मग लगेच त्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो। लक्षात ठेवा, भाज्या जास्त शिजू द्यायच्या नाही आहेत आपण इथे। त्यानंतर आपण घालायचे चवीनुसार मीठ। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। जेणेकरून आपल्या भाज्या अगदी इन्स्टंट अशा फ्राय होतील, पण त्या शिजणार नाहीत। त्यामुळे रोलमध्ये एक त्याचा क्रिस्पीनेस आपल्याला भाज्यांचा जाणवेल। आता आपल्या भाज्या तयार आहेत। आता गॅस बंद करायचा आहे। मी इथे बेसवर लावण्यासाठी, चपातीवर लावण्यासाठी काही सॉसेस व मेयोनीज घेतलेले आहे। त्यामध्ये मी पहिल्यांदा चपातीला मेयोनीज लावून घेणार आहे। ते छान चपातीवर एकसारखं पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर मी चपातीला इथे लावणार आहे टोमॅटो केचप। टोमॅटो केचप शिवाय व्हेज रोल किंवा कोणताही रोल अपूर्ण आहे। सो टोमॅटो केचप हा कंपल्सरी प्रत्येक रोलमध्ये वापरला जातो। त्यामुळेच रोलची ओरिजिनल चव जी असते ती आपल्याला मिळते। पिझ्झा पास्ता सॉस ऑप्शनल आहे, पण तुम्ही यूज करा। त्याऐवजी तुम्ही चिली सॉस यूज केला तरी चालेल। मग त्यावरती आपण घालणार आहोत आपल्या भाज्या। भाजी मी अशा पद्धतीने इथे घातलेल्या आहे चपातीवर, जेणेकरून आपण चपातीचा फोल्ड करून एका रोलचा आकार आपण त्याला देऊ शकू। अशा पद्धतीने आपला इन्स्टंट चपाती किंवा व्हेज रोल तयार झालेला आहे। खाण्यासाठी सोपा पडावा म्हणून आपण हा रोलमधून कट करून घेणार आहोत। मंडळी, तुम्ही पाहू शकता, दिसायलाही एकदम सुंदर व खायलाही खूप टेस्टी असा आपला इन्स्टंट व्हेज रोल तयार आहे। अशाच पद्धतीने मी दुसराही रोल तयार करून घेतलेला आहे। तुम्ही संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। मंडळी, रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू।